तर नमस्कार सगळ्यांना, मी शीतल गौरव तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे आम्हाला बनवायचे होते मेदूवडे। तर त्यासाठी मी रात्री उडीद डाळ भिजत घातलेली आहे। तर इथे मी 2 वाट्या उडीद डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे। डाळ एकदम व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या। तर इथे मी डाळ 2 ते 4 पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे। जोपर्यंत त्यामध्ये स्वच्छ पाणी थांबत नाही तोपर्यंत इथे मी डाळ व्यवस्थित धुतली आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी डाळ धुवून घेतली आहे आणि ही रात्रभरसाठी मी भिजत ठेवली होती आणि आता मी दुसऱ्या दिवशी सकाळी ही डाळ व्यवस्थित परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आता दळून घेणार आहे। तर डाळ मी परत एकदा स्वच्छ धुवून आता ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते। तर आता मी उडीद डाळ पूर्ण इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आणि त्यामध्ये मी 1 कप असं पाणी टाकलेलं आहे। तर लक्षात असू द्या, जास्त प्रमाणात पाणी टाकू नका, नाहीतर डाळीचे पीठ पातळ होईल। तर त्यामध्ये दळण्याआधी मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या व आल्याचा छोटा तुकडा टाकलेला आहे। त्यानंतर हे मिश्रण मी मिक्सरला व्यवस्थित असं दळून घेतलेलं आहे। तर लक्षात असू द्या, मिक्सरला दळताना खूप बारीक किंवा जाड असं ठेवू नका, व्यवस्थित असं दळून घ्या। तर माझं दळून झालेलं आहे। तर इथे मी दाखवते तुम्हाला की कशा प्रकारे दळायचं। हे बघा, जोपर्यंत असं दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला दळायचं आहे आणि त्यानंतर इथे वडे बनवायचं काम माझ्या मिस्टरांनी केलं आहे। तर त्यांनी चहा गाळणीच्या गाळणीवरती थोडंसं बॅटर घेऊन त्याला एक छोटंसं होल करून त्यांनी ते तेलामध्ये फ्राय केलं आहे। तर तुम्ही बघा किती छान पद्धतीने त्यांनी टाकलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे किती छान वडे तयार झालेले आहेत। तर इथे आमचे मेदूवडे तयार आहेत। तर तुम्हीही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। आणि यामध्ये एक छोटंसं सांगायचं राहिलं आहे, ते तुम्हाला मी आता सांगते। तर जी मी टीप सांगणार होती ती टीप अशी होती की जेव्हा आपण मेदूवड्याचं बॅटर तयार करतोय मिक्सरमधून दळून झाल्यानंतर ते एका मोठ्या प्लेटमध्ये काढून ते व्यवस्थित असं पसरवून त्याला 5 मिनटं व्यवस्थित फेटायचं आहे। ते तोपर्यंत फेटायचं आहे जोपर्यंत ते व्यवस्थित वड्यांसाठी तयार होत नाही आहे। तर ते व्यवस्थित फेटून झाल्यानंतर तर ते परफेक्ट फेटलं गेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हे जे तुम्ही डाळीचं बॅटर फेटलेलं आहे तर त्याचा थोडासा गोळा घेऊन तो पाण्यामध्ये टाकायचा आहे। जर पाण्यातून लवकर वरती तरंगला तर समजायचं आहे तुमचं बॅटर अगदी मेदूवड्यासाठी तयार झालेलं आहे। तर हीच होती ती ट्रिक।